5% आरक्षण असूनही पुन्हा ईडब्ल्यूएस 10% लावून घेतले. इकॉनॉमिकली विकर सेक्शन. आरक्षणाचं प्रावधान भारतीय संविधानामध्ये ह्याच्यासाठी आहे, आरक्षण म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक. आरक्षणाचं कशासाठी प्रावधान आहे? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दाबून ठेवलेल्या समाजाला समाज व्यवस्थेच्या प्रवाहामध्ये बरोबरीत आणण्यासाठी आरक्षण आहे. किती आहे? 15%. किती आहे? 7.5%. किती आहे? 27%. कशासाठी आहे? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे लोक डोक्यावर चाललंय का? सामाजिक म्हणजे ज्यांचा विटाळ होतो, ज्यांच्या सावलीचा सुद्धा स्पर्श चालत नाही, असे लोक म्हणजे सामाजिक दृष्ट्या प्रताडित झालेले. सामाजिक दृष्ट्या प्रताडित झालेले मग शिक्षणाचं होतं का? मग अण्णाभाऊ साठेने व्यवस्थेला दगड हाणला, ते मास्तराला नाही हाणला. अण्णाभाऊ साठेने हाणलेला जे दगड होता ते मास्तराला नव्हता हाणला, त्या व्यवस्थेला हाणलेला होता. कारण अण्णाभाऊ पहिल्या दिवशी माणूस आहे, हे बी लेकरच आहेत, मी बी कुणाचं तरी लेकरच आहे, चला मला बाहेर उभा केलंय आणि मला बाहेर उभा केल्याच्या नंतर हे मनात बसलेत. हे व्यवस्थेला हाणलेला दगड होता आणि या व्यवस्थेला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की त्याच्यामध्ये पुन्हा काय केलंय? इकॉनॉमिक विकर सेक्शनचा मुद्दा मध्ये घातलाय आणि त्याच्यात पुन्हा 10% वेगळे घेतले. आणि मुलात आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या लोकांसाठी नाही, आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत तर तुम्हाला त्या संविधानामध्ये लिहून ठेवलेला आहे, संविधानामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आरक्षणातून कशा पद्धतीने मोठं होऊ शकता, अनेक योजना आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याच्या. पण आरक्षण व्यवस्था परिवर्तनाच्या या लढाईमध्ये जो समाज दाबला गेलेला आहे, या प्रवाहामध्ये ज्यांना येऊ दिला जात नाही, हे रेड कार्पेट जे आहे ज्याला काही माहित नाही, काय तुम्हाला काही कळणार नाही हे रेड कार्पेट काय आहे, तर या लोकांना दाबून ठेवलेल्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. भारतीय संविधानाने काय सांगितलंय? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. मग हिस्सेदारी कशी मिळेल? वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा. हिस्सेदारी कशी मिळवावं लागेल? मुद्द्याकडे यायचे आता आणि मलाही शेवट करायचा आहे. वोट हमारा राज तुम्हारा. कुणाचं मत आहे? या देशावर राज करणाऱ्या लोक 3.5% आहेत, 15% धरून चला. आणि मग मत देणारे कोण आहेत? म्हणजे येतो का मला 500? अरे न बिकने वाला बनो, तुम्हें राज मिलेगा. तुम्ही न विकणारा समाज बनला पाहिजे. आणि 500 रुपयाला मत द्या. तुम्ही विचार करा, मताची एक सोयरीकीचा कार्यक्रम ठरला. उदाहरण सांगतो, एखाद्याला जर मत विचारलं तर त्यानं जर प्रामाणिकपणानं जर मत दिलं तर ते जे जोडणारा संसार आहे ते आयुष्यभर कार्यक्रम त्यांचा व्यवस्थित त्यांचा आयुष्यभर संसार व्यवस्थित चालतो. आणि त्यानं जर चुकीचं मत दिलं तर ते विस्कळलं जाते. हे मत आहे. मताची किंमत साधी समजू नका. आज जे तुम्ही 3-3 हजारासाठी जे लाईनी लावून फिरायला ना, रात्री मुक्काम करायला बँकेमध्ये, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या भावाने तुम्हाला इतकं भरभरून दिलंय, इतकं दिलंय की तुमची झोळीच नाही, तुमच्या झोळीतच बसणार नाही, इतकं दिलंय. फक्त त्याच्यासाठी शिकावं लागेल. आणि म्हणून ते दगड अण्णाभाऊ आणला होता. ते दगड साधा नव्हता, ते व्यवस्थेवर आणला. जब्याचा फॅन्ड्री मधल्या जब्याचा दगड माहिती आहे का? जब्याने जे दगड फेकून आणला होता फॅन्ड्रीतला, ते व्यवस्थेला आणलेला दगड होता. तसा अण्णाभाऊचा दगड आहे. ते विचार करा. कंपॅरिझन करू नका. एक पिक्चर आहे, एक वास्तव आहे, या दोन्हीचं कंपॅरिझन करू नका. पण हे वास्तव तुम्हाला सांगायला लागू. आणि मग तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर दाबले गेलेले लोक असाल तर तुमचा अधिकार आहे, बशर्ते तुम्हाला भारताचं संविधान उकळून प्यावं लागेल. उकळून ते मस्तकात बसवावं लागेल. कारण कोणतीही पेलेली घोट घेतलेली वस्तू हजम होते आणि तिचं पुन्हा संपून जाते. ती मस्तकात बसवावं लागेल. संविधान मस्तकात बसविण्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल. आणि शिक्षण जर घ्यायचं असेल तर बाकीचे कर्मकांड घरातले, तुम्ही बंधू सांगितलं घोटाचा विषय, मला त्याच्यावर यायचं होतं पण तुम्ही घेतला, ते बरं झालं. कारण मी जरा जास्त तिखट पद्धतीनं बोलतो. सगळ्यात वाठोळ त्या गोष्टीने केलंय. आजही बघा, महाराच्या मांगाच्या ढोराच्या चामाराच्या गल्लीला दारूचं दुकान आहे. उच्चवर्णीय समजून घेणारा एकाही गल्लीत घरामध्ये दारूचं दुकान नाही. 99.99% महारमान ढोरच्या माराच्या गल्लीत दुकान आहे. आणि पुन्हा सगळे जनसंख्या जाऊ द्या, नाही त्याला काम धंदा नाही, करू द्या, खाऊ द्या. आणि ते मरू द्या, ते मेलेला बरा. दारू विकताय ना, त्याला मरू द्या, ते मेलेला बरा. कारण त्याच्यापासून येणाऱ्या 10 पिढ्या बरबाद होईल. ही वस्तुस्थिती आहे. ही बौद्ध वड्यांची वस्तुस्थिती आहे, मातंग समाजाची वस्तू आहे, चर्मकाराची वस्तुस्थिती आहे, ढोराची वस्तुस्थिती आहे. हा चर्मकार समाज फार पुढारला आहे. चर्मकाराचे नाव घ्यायची सुद्धा आपली तयारी नाही, आपली ऐकी अवकात नाही. चर्मकार फार पुढारला आहे.
कारण चर्मकार लोकांना मिळून वैभवराव 4 वेळेला शासक बनले. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनावं लागेल. ते चांबाराने ऐकलं, महाराने ऐकलं नाही, मांगाले ऐकलं नाही, ते चांबारा ढोराने ऐकलं आणि ते शासनकर्ते बनले. राजे हो, अरे साधा ग्रामपंचायत मध्ये जर तुमचा माणूस गेला तर एक पंचायत वित्त आयोग 15-15 लाख रुपये, तुमच्या गावात तर 35-30 लाख रुपये असेल, मोठं गाव आहे तुमचं. एक आयोग 3-4 महिन्याला आयोगाचा हप्ता पडतोय. 15-15, 20-20, 30-30 लाख रुपये गावाच्या विकासासाठी येतात. विचार करा विधानसभेला लोकसभेला काय असेल. 50-50 खोके घेऊन उगाच लोक इकडे तिकडे जात नसते. तुम्हाला त्या मताची किंमतच माहित नाही. तुम्ही आल्याच्या नंतर फलाना ते आमचा नेता आहे ते 500, अरे 500 रुपयामध्ये विकण्याचं नाही. माय मावल्यानो हात जोडून विनंती करतो की एका महापुरुषाने सांगितले की वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, असं म्हणल्या काँग्रेसच्या लोकांनी इलेक्ट्रिक वोटिंग मशीनला जन्म घातला. साहेब, इतिहासात जावं लागेल. त्यानं सांगितलं खनकावून, मान्यवर साहेब कांशीरामजीने सांगितलं वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा. अँटीना टाईट झाला. म्हणले आता हे बिघडलं. मत तर ह्याचेच आहेत, राज आपला आहे. हे लोक उद्याच्याला मत देणार नाहीत कारण हे पागल आहे. कांशीराम पागल आहे म्हणायचे. हे गावागावात जाईल, हे सगळे 18 पकड जातीला मताची किंमत सांगेल. इलेक्ट्रिक वोटिंग मशीनचा जन्म घातला. हे आजचं नाही. एक राजाराम आहे तर दुसरा सीताराम आहे. सीताराम राजाराम, राजाराम सीताराम, सीताराम राजाराम, राजाराम सीताराम, सीताराम राजाराम, राजाराम सीताराम. कधीतरी विचार केलाय का कुणीतरी आमचा कांशीराम आहे म्हणून? नाही केला. का नाही केला? ते आपल्याकडे नाहीतच. ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेश काय न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये आहे का? सोनिया गांधी आपली वाटते,